उपराष्ट्रपतींच्या शपथविधीपासून अजित पवार दूर. अजित पवार नवी दिल्लीला जाणार नाहीत. नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा संपन्न. सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडला. 15वे उपराष्ट्रपती म्हणून घेतली शपथ. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मणिपूरच्या दौऱ्यावरती 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार. हिंसाचाराच्या घटनेनंतर मोदी पहिल्यांदाच मणिपूरमध्ये जाणार. नेपाळमधील राजकीय नाट्य संपुष्टात. सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत सुशीला कार्की काळजीवाहू पंतप्रधान. नेपाळमधील स्थिती वेगानं पूर्वपदावर. प्रभादेवीचा वादग्रस्त पूल शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद. शिवडे नावाशिवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी घेतला निर्णय. मध्य मुंबईमध्ये वाहतुकीमध्ये सुद्धा होणार फेरबदल. अभिनेता किरण मानेच्या आक्षेपार्ह पोस्ट बद्दल आता लोक संतापले. ठिकठिकाणी किरण विरोधात पोलिसांमध्ये तक्रारी दाखल. काँग्रेसला शिवरायांचं नाव नकोसं. कर्नाटकात शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनचं नाव बदललं. कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी GR नीट वाचा. ओबीसी नेत्यांना फडणवीसांचं आवाहन. तर मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला. मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर नंतर राज्यामध्ये अराजकता माजेल. छगन भुजबळांचा सरकारला इशारा. मराठा आरक्षणाच्या GRला कोणी चॅलेंज केलं तर धोका नाही. मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप सक्रिय. अमित साटम, प्रवीण दरेकरांनी बोलावली सहकार आघाडीची बैठक. जळगावात पवार गटाच्या पदाधिकारी मेळावा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित. मेळावा महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी मेळाव्याकडे मिळवली पाठ. नागपुरात ट्रक चालकाकडून लाखोंच्या तूरडाळीची चोरी. उत्तर प्रदेशात जाणाऱ्या मालाची इंदोरमध्ये परस्पर विक्री. वर्ध्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. सोयाबीन पिकावर दुहेरी संकट. शेतकरी चिंताग्रस्त. येलो मोझॅक नंतर आता पावसाचा तडाखा. नेपाळच्या आंदोलनातील मृतांची संख्या 31 वर. नेपाळच्या तुरुंगातून 15,000 कैदी पळाले. लातूरात हमी भावापेक्षा कमी भावानं शेतमालाची खरेदी. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं बंद पाडला बाजार. शिर्डीतील साईबाबा संस्थानात मोठा बदल. AI प्रणालीमुळे दर्शन जलद आणि सुरक्षित होणार. छत्तीसगडमधील गारियाबंद येथील चकमकीमध्ये 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान. 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादी सुद्धा ठार. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार मात्र सुरूच. दिल्ली, मध्य प्रदेश, रांची, हैदराबादमधून 5 संशयित अतिरेक्यांना अटक. संशयित अतिरेक्यांकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य सुद्धा जप्त. दिल्ली पोलिसांची धडक कारवाई.